आज आपण इतिहासातील एक अशा विलक्षण व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याची कहाणी खरं तर एखाद्या चित्रपटासारखी वाटते. अगदी. म्हणजे विचार करा, इथिओपियामधला एक गुलाम मुलगा, चापू नावाचा. तो भारतात येतो आणि एका बलाढ्य सल्तनतीचा थेट पंतप्रधान आणि शासक बनतो. हे आहेत मलिक अंबर. हो, आणि ही केवळ म्हणजे एका व्यक्तीची कथा नाहीये. तर त्या काळातील जी दख्खनची सामाजिक रचना होती त्यावर हा एक मोठा प्रकाशझोत आहे. बरोबर. म्हणजे त्या काळातली गुलामगिरी पश्चिमेपेक्षा वेगळी होती हे यातून दिसतं. खूप वेगळी. इथे व्यक्तीच्या जन्मापेक्षा त्याच्या कर्तृत्वाला जास्त किंमत होती आणि म्हणूनच मलिक अंबरसारख्या हबशी व्यक्तीला सत्तेच्या शिखरावर पोहोचता आलं. तर मग त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून बोलूया. त्यांचं मूळ नाव होतं चापू. जन्म 1548 इथिओपियामध्ये. हो, तिथून गुलाम म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. येमेन, मग बगदाद अशा अनेक बाजारपेठांमधून. आणि बगदादमध्ये काहीतरी महत्वाचं घडलं नाही का? अगदी. तिथे एका व्यापाऱ्याने म्हणजे चापूची बुद्धिमत्ता ओळखली. त्याने त्याला फक्त इस्लामची दीक्षा देऊन अंबर हे नाव दिलं नाही, तर त्याला शिक्षणही दिलं. आणि याच शिक्षणामुळे त्याच्या आयुष्याचा पाया रचला गेला. आणि मग ते भारतात आले, अहमदनगरला. हो, त्यांना विकत घेतलं अहमदनगर सल्तनतीचं पेशवा चंगीझ खान यांनी. एक मिनिट. म्हणजे ज्यांनी त्यांना गुलाम म्हणून विकत घेतलं ते स्वतः पेशवा होते आणि ते सुद्धा मूळचे हबशी गुलाम होते. बरोबर. हीच तर दख्खनच्या समाजव्यवस्थेची खासियत आहे. अविश्वसनीय आहे हे. चंगीझ खानच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अंबरला स्वतंत्र केलं आणि मग त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. स्वतंत्र झाल्यावर त्यांनी काय केलं? सुरुवातीला भाडोत्री सैनिक म्हणून काम केलं विजापूरच्या सुलतानाकडे. तिथेच त्यांना मलिक हा खिताब मिळाला. म्हणजे मलिक अंबर हे नाव तिथे पूर्ण झालं. हो, पण त्यांचं खरं कर्तृत्व तेव्हा दिसलं जेव्हा मुघलांनी दख्खनवर आक्रमण केलं. म्हणजे एका बाजूला दिल्लीतली बलाढ्य मुघल सत्ता आणि दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये हा एकटा उभा राहिलेला माजी गुलाम. त्यांनी मुघलांना आव्हान कसं दिलं? फौज कशी उभी केली? त्यांनी स्वतःची फौज उभी केली आणि गंमत म्हणजे सुरुवातीला फक्त 150 सैनिक होते. फक्त 150? हो, आणि तिथून ती संख्या थेट 7,000 पोचली. 7,000? पण त्यांची खरी ताकद होती त्यांचं युद्धतंत्र. आपण बर्गीगिरी किंवा गनिमी काव्याबद्दल ऐकतो. ते त्याचे जनक मानले जातात. त्यांनी मुघलांच्या प्रचंड सैन्याला थेट टक्करच दिली नाही. मग काय केलं? त्यांच्या रसद पुरवठ्याच्या मार्गांवर हल्ले केले, अचानक धाडी टाकायच्या आणि परत नाहीसं व्हायचं. अच्छा, म्हणजे शत्रूच्या ताकदीवर नाही तर त्याच्या कमजोरीवर वार केला. अगदी. यामुळे मुघल सैन्य अक्षरशः थकलं, खचून गेलं आणि हे तंत्र इतकं प्रभावी ठरलं की मुघल सम्राट जहांगीर त्यांच्यावर प्रचंड चिडला होता. किती? इतका ती त्याने मलिक अंबरचा कापलेल्या डोक्यावर बाण मारतानाचं एक चित्र काढून घेतलं होतं. काय सांगताय? हो, म्हणजे एका शत्रूला स्वप्नातही हरवण्याची ही इच्छा, हीच अंबरच्या सामर्थ्याची पोचपावती आहे. पण ते फक्त एक योद्धा होते की एक प्रशासक म्हणूनही त्यांचं काही काम आहे? उत्तम प्रशासक होते. त्यांनी खडकी नावाचं एक नवीन शहर वसवलं. खडकी? जे आजचं औरंगाबाद आहे. तिथे त्यांनी नेहरे अंबरी नावाची एक प्रगत पाणी पुरवठा यंत्रणा उभारली जी आजही अस्तित्वात आहे. खरंच? हो, आणि त्यांनी जी जमीन महसूल प्रणाली सुरू केली ती इतकी प्रभावी होती की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तिच्यातील काही तत्वे आपल्या स्वराज्य व्यवस्थेत वापरली. म्हणजे एका माजी गुलामाने घातलेला पाया पुढच्या एका मोठ्या साम्राज्याचा आधार बनला. अगदी. एका गुलामाचा शासक होण्यापर्यंतचा प्रवास आणि एका साम्राज्याचा पाया रचणं. या कथेचा सार काय आहे असं तुम्हाला वाटतं? सार हाच आहे की दख्खनच्या समाजाने व्यक्तीचं मूळ किंवा वर्ण पाहिला नाही, त्याचं कर्तृत्व पाहिलं. आणि यामुळेच मलिक अंबरसारख्या व्यक्तीला गुलामगिरीतून बाहेर पडून सर्वोच्च पदावर पोचता आलं. हे त्या काळात पाश्चात्य देशांमध्ये म्हणजे अकल्पनीय होतं. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच आहे. जर जगभरातील इतर समाजांनी अशाच प्रकारे व्यक्तीच्या क्षमतेला संधी दिली असती तर आज इतिहासाचं चित्र किती वेगळं दिसलं असतं नाही का? बरोबर. जन्माच्या परिस्थितीमुळे कितीतरी लोकांची क्षमता जगासमोर येऊच शकली नाही. याचा विचार करायला हवा.